नमस्कार, डी24 न्यूजच्या तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्रामध्ये व धुळे जिल्ह्यामध्ये आज तुम्ही बघू शकता अनेक ठिकाणी ड्रेन लाईन खोदण्यात येत आहे। तसाच विरोध आज या ठिकाणी आझादनगर भागामध्ये जुना वरजाई रोड या ठिकाणी देखील झालाय। त्या नागरिकांचं म्हणणं काय आपण हे जाणून घेऊया। मैं क्या कहेंगे आप या इस मोहल्ले में जो ड्रेनिंग लाइन खोद रहे इस सिलसिले में आपका क्या कहना है? आज 16 दिसंबर 2025 यहाँ पर ड्रेनेज लाइन डाली जा रही है, जबकि 8 महीने पहले ये रोड बना है। सिर्फ 8 ही महीने हुआ रोड बनने को, उसके बाद इसको खोदा जा रहा है। यहाँ पे ड्रेनेज लाइन डाली जा रही है, वो भी 8 इंच पाइप लाइन है। ड्रेनेज लाइन की जो लाइन है वो 8 इंची है। तो हमारी मांग है कि ये 12 इंची हो, क्योंकि आए दिन ये चौका बना, आज चौका बनने के बाद पूरा पानी रोड पर आएगा तो इसका जिम्मेदार कौन रहेगा? हमने आज तक कोई काम में हथौड़ा डाले नहीं है, पर ये बहुत गंदगी वाला मामला होगा आगे, इसके लिए हथौड़ा डाल रहे। क्योंकि हमने हर जगह देखा है 2-2 फुट की पाइपलाइन ड्रेनेज लाइन चौका होती है और रोड पे उसका गंदा पानी आता है और मोहल्ले वालों को तकलीफ होती है। तो यहाँ पे 8 इंची पाइपलाइन डाली जा रही है। 8 इंची पाइपलाइन ही टाकण्यात येत आहे असं देखील म्हणणं है। दादा क्या कहेंगे, ये जो रोड है अभी किन के निधि में से बना है और किसने बनाया? ये केंद्र सरकार की तरफ से हो रहा है निधि। ये रोड जो बना है 8 महीने पहले, ये आमदार साहब ने बनाए हुए थे। कितने महीने में? 8 महीने हुआ। 8 महीने अगोदर माजी आमदार फारुख शाह यांनी हा रस्ता बनवला होता। या कोणती समस्या है सर? यहाँ सबसे मेन जरूरत जो है पानी के पाइपलाइन की है, और ये ड्रेनेज लाइन बड़ी लाइन है ना, ये छोटी लाइन डाली जा रही है। पानीचा प्रश्न ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये, गटारीचा प्रश्न सर क्या कहेंगे अब यहाँ जो ड्रेनेज लाइन डाली जा रही है, पाणीचा प्रश्न गेल्या काही 8 महिन्यामध्ये आमदार फारुख शाह, माजी आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून हा रोड बनवण्यात आला होता, परंतु पाण्याचा प्रश्न ह्या लोकांचा अजून सुटला नाही। काय सांगणार? या पूर्ण परिसरामध्ये गटारीचं निस्सारण करण्यासाठी, सांडपाणी निस्सारण करण्यासाठी कुठेही जास्त गटर नाही। काही ठिकाणी माजी आमदार फारुख शाह साहेबांनी गटर आणि रस्ते करून दिलेले आहेत। मान्य फारुख शाह आमदार, माजी आमदार यांच्या आदेशानुसारच, म्हणजे त्यांनी सांगितलं का जे केंद्र सरकारचे जे ड्रेनेज, अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम आहे ते या भागाला पहिले चालू करा। हे जर चालू झाली तर पूर्ण गटार बनवण्याची गरज नाही राहणार। आपण अंडरग्राउंड गटर सर्वांना, सर्व पाणी, सांडपाणी असो का ड्रेनेजचं पाणी असो, सर्व पाणी याच्यामध्ये जाणार आहे। हाच प्रश्न मी हेमंत निगम सरांना पण विचारला होता का हा जो ड्रेनेज लाईन आहे ते ही ड्रेनेज लाईन फक्त याच्यासाठी राहणार आहे शौचालयाचे पाणी का सर्व? ते त्यांनी सांगितलं की सर्व पाणी याच्यामध्ये जाणार आहे, म्हणून आपण इथे चाललोय। पण या नागरिकांची मागणी आहे तर हे जे 8 इंची पाईपलाईन टाकली जाते ही पाईपलाईन 1 फुटाची टाकण्यात यावी। तशी आपण सिनियर जे अधिकारी आहेत त्यांना फोन केलाय, त्यांनी जर आम्हाला परवानगी दिली तर आपण 1 इंच 1 फुटाची लाईन घालू। तर त्यानंतर इथली सर्वात मोठी मागणी अशी आहे की इथे पाईपलाईन टाकण्यात यावी, पाण्याची पाईपलाईन। तर आता पाईपलाईन टाकण्यासाठी संदर्भात आम्ही पाईपलाईन टाकायचं म्हणलं, आता आमदार फारुख शाह यांच्या निधीमधून हा रस्ता बनवण्यात 8 महिने झाले नाही, परत तोडणं, परत जोडणं, या संदर्भामध्ये खर्च कोण उचलणार? काय सांगणार सर? केंद्र सर, सरकार अभी ये जो रोड है आधा हुआ है, आधे रोड के लिए 1 करोड़ 60 लाख रुपए मंजूर हुए। ये रोड की जो रिपेयर है, ये जो 1 करोड़ 60 लाख रुपए में ये अगर ये जो मंजूर हो रहा है रिपेयर के साथ अगर नहीं हुआ तो वो उसमें करके देंगे। पानी का सवाल यहाँ सबसे ज्यादा लोगों का है, क्या बोलेंगे? पानी का सवाल है, क्या कहेंगे? पानी अगर आप एक बार रास्ता बन जाता है तो ऊपर पानी की लाइन कैसे करेंगे? उसकी जवाबदारी कौन लेगा? उसकी जवाबदारी मैं और माजी नगर सेवक डॉक्टर सरफराज अंसारी लेते कि ये काम होते से हम पानी की 6 इंची पाइपलाइन डालेंगे, वो काम मंजूर हो या ना हो हम हमारी जाति खर्चे से दोनों करके देंगे। सर क्या कहेंगे सर? एक मिनिट, याविषयी मी तुम्हाला एक शब्द सांगतो का जे अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन काम आहे त्याच्यात रोड रिपेअरिंग करणं हा एस्टिमेट मध्ये आहे। दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक पत्र दाखवतो आहे का इथे एक मागची गुरुवारची जी महासभा स्टँडिंग झाली त्या स्टँडिंग मध्ये जुनं वर्जी रोड साठी 1 करोड 40 लाख रुपये माजी आमदार साहेब यांनी अल्पसंख्याक निधीतून मंजूर करून आणलेला आहे। तर रोड मंजूर झाला म्हणून आम्ही हे काम चालू केलेलं आहे की नागरिकांना याच्याने काहीच त्रास होणार नाही। आम्ही नागरिकांची काळजी घेतोय। हे सगळं आमच्या एकदम जवळचे लोक आहेत। इथे नवीन वस्ती आहे, नवीन वस्तीमध्ये म्हणजे तरी पण त्याला 15-20 वर्ष झालेले आहे, इथे कोणतीही सुविधा नाही आहे। मागील जे 4 नगरसेवक होते यांनी इथे ढुकून पण पाहिलेले नाही आहे, पण आता हा प्रभाग जे 13 नंबर वार्ड मध्ये आलेला आहे। आम्ही या सर्व लोकांना गवाही देतो
तर तुमची सर्व समस्या पाणीची असो, गटारीची असो, लाईटची असो, जी काही समस्या असेल जी नागरिक महापालिकेमार्फत पूर्ण होतीये ते एका वर्षाच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला सर्व सुविधा पुरवून देणार आहोत. तर क्या कहेंगे मी सर? काय म्हणते, सर्वात पहिली गोष्ट याही कशी आहे का फक्त ही जी लाईन जी 8 इंच टाकतोय ना ही याला मोठी करावी. कारण की आम्ही वडजे रोडवर आहे ना खूप बघितलेले 2-2 फुटाची लाईन होती तरी ते चौकअप होऊन जायची, 12-12 फुटाचे 100 होते तरी ते ना चौकअप होऊन जायचे. 8 इंची लाईन टिकणार कुठं काय? तुम्ही बघू शकतात या ठिकाणचे जे नागरिक असेल व स्थानिक आमदार च्या निधीमधून जे महानगरपालिकेमध्ये जो ठराव झाला कोट्यवधीचा रुपयाचा मंजुरी जाण्यासाठी आणि हा जो रस्ता आहे आता चालूच बनवण्यात आलाय आणि या रस्त्याच्या संदर्भामध्ये ज्यांनी सांगितलं पाणी नळ आणि लाईट वीज असे प्रकार आम्ही संपूर्ण देणार असं देखील यांचं या ठिकाणी या नागरिकांना आश्वासन देण्यात आले आणि ड्रेनेजचं जे काम आहे ते देखील त्या संदर्भामध्ये काही नागरिकांनी त्याचा विरोध केला होता परंतु आज त्यांची एक बैठक होऊन परत एक हा विषय कुठेतरी थांबेल असं वाटतंय. कॅमेरामॅन निलेश दरेसे गणिपाळ डिजिटल तास पिढीने जय हिंद जय मा